नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषयच असा आहे जो खरंच थक्क करून सोडेल. जरा विचार करूया, जर मृत्यू आणि म्हातारपण ही माणसाची नैसर्गिक नियती नसेलच तर? जर निसर्गाने माणसाला नेहमीच तरुण आणि अमर राहण्याची क्षमता आधीच दिली असेल तर? आज आपण प्राचीन योगिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून या विलक्षण कल्पनेमागचं सत्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. म्हातारपण हा खरोखरच एक आजार आहे का? बघा, विज्ञानाने आपल्याला नेहमी हेच सांगितलंय की वयानुसार शरीर थकत जाणं ही एक अटळ आणि अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण इकडे प्राचीन योगिक परंपरा मात्र काहीतरी वेगळंच सांगतात. त्यांच्या मते म्हातारपण ही एक अशी अवस्था आहे, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर तो एक आजार आहे जो योग्य उपायांनी पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. म्हणजेच काय? तर म्हातारपणाला आपण चक्कर रिव्हर्स करू शकतो. भाग 1. म्हातारपणाचा भ्रम आणि अमर व्यक्ती. आपण जर प्राचीन भारताच्या आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेत डोकावून पाहिलं तर अनेक चिरंजीवींच्या आख्यायिका आपल्याला पाहायला मिळतात. जसं की हनुमान, अश्वत्थामा, महावतार बाबाजी आणि नवनाथ परंपरेतील अनेक सिद्धपुरुष. अगदी महान योगी चांगदेव महाराजांचंच उदाहरण घ्या ना, ज्यांनी आपल्या योगविद्येच्या जोरावर मृत्यूला शेकडो वर्ष दूर ठेवलं होतं. बरं, हा केवळ एखादा अंधश्रद्धेचा किंवा गूढ विषय नाहीये, तर मानवी चेतनेच्या अफाट क्षमतेकडे बोट दाखवणारा हा एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा भाग आहे. भाग 2. मानवी शरीराचे जैविक घड्याळ. आता थोडं आधुनिक विज्ञानाकडे वळूया. गंमत बघा, प्राचीन ऋषीमुनींना जे ज्ञान आधीच अवगत होता ना, त्याचाच अभ्यास आजच्या अत्याधुनिक जनुकीय प्रयोगशाळांमध्ये कसा केला जातोय ते पाहूया. आधुनिक विज्ञानानुसार या म्हातारपणाचे मुख्य रहस्य टेलोमियर्समध्ये दडलंय. आता हे टेलोमियर्स म्हणजे नक्की काय? तर आपल्या DNA स्ट्रँड्सच्या टोकाला असलेल्या या काही सुरक्षक रचना असतात. आपल्या शरीरातील पेशींचं जसजसं विभाजन होतं तसतसे हे टेलोमियर्स आकाराने लहान होत जातात, आणि याच लहान होण्याच्या प्रक्रियेमुळे पेशी कमकुवत होतात आणि शरीराचं म्हातारपण सुरू होतं. पण मग यावर काही उपाय आहे का? तर हो, मानवीय शरीरामध्ये स्वतःला बरं करण्याची एक अद्भुत क्षमता आधीपासूनच असते. इथे एंट्री होते टेलोमेरेसची. हे एक असं आश्चर्यकारक एन्झाईम आहे जे या झिजलेल्या टेलोमियर्सची चक्क दुरुस्ती करू शकतं. सैद्धांतिकदृष्ट्या विचार केला तर हे वैज्ञानिक सूत्र असं सांगतं की जर हे एन्झाईम शरीरात योग्य प्रकारे सक्रिय झालं तर पेशींचं म्हातारपण आपण खऱ्या अर्थाने थांबवू शकतो. आहे की नाही कमाल? पण मग नेमकी ही प्रक्रिया बिघडते कुठे? तर होतं काय, पेशींच्या आत असणाऱ्या मायटोकॉन्ड्रियाला, म्हणजेच आपल्या शरीराच्या पॉवर प्लांट्सना, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे खूप नुकसान पोहोचतं. आजकालची आपली खराब जीवनशैली, सतत स्क्रीनमधून येणारा कृत्रिम प्रकाश आणि रोजचा ताणतणाव यामुळे निसर्गाशी आपला संपर्कच तुटतो आणि शरीराचा संपूर्ण बायोइलेक्ट्रिक समतोल पार कोलमडून पडतो. भाग 3. श्वासाचे रहस्य. हा हरवलेला समतोल पुन्हा कसा प्रस्थापित करायचा यावर प्राचीन योगींनी श्वासाचा एक अत्यंत प्रभावी मार्ग शोधून काढला होता. श्वास घेण्याचा वेग आणि माणसाचं एकूण आयुष्य यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. निसर्गातलं हे एक उदाहरण पाहूया जे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. एकीकडे कुत्रे आहेत जे अत्यंत जलद गतीने श्वास घेतात आणि बघितलं तर त्यांचं आयुष्य खूप कमी असतं, आणि दुसरीकडे कासव आहे जे अत्यंत संथ गतीने श्वास घेतं आणि आश्चर्य म्हणजे त्याचं आयुष्य तब्बल 150 वर्षांपर्यंत असू शकतं. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की श्वासाची गती संथ केल्यास दीर्घायुष्य नक्कीच प्राप्त होऊ शकतं. प्राचीन योगिक ग्रंथानुसार असं मानलं जातं की प्रत्येक सजीव ठराविक श्वासांची संख्या घेऊनच जन्माला येतो. आता इथे हा 6 आकडा खूप काही सांगून जातो बरं का. काही योगिक परंपरा तर असा ठाम दावा करतात की जर आपण श्वासोच्छ्वासाचा वेग नियंत्रित करून तो प्रति मिनिट केवळ 6 श्वासांवर आणला तर मानवी आयुष्य अत्यंत लक्षणीयरित्या आणि नाट्यमयरित्या वाढू शकतं. मग श्वासावर हे नियंत्रण कसं मिळवायचं? तर यासाठी नाडी शोधन, म्हणजेच एका नाकपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने सोडणे, ही एक अत्यंत महत्त्वाची पद्धत सांगितली गेली आहे. हे फक्त शरीराला आणि मनाला रिलॅक्स करणारं तंत्र नाहीये, तर शरीराच्या संपूर्ण बायोइलेक्ट्रिक ऊर्जा रचनेचा समतोल अतिशय सक्रियपणे राखणारी ही एक प्रचंड शक्तिशाली योगिक प्रक्रिया आहे. भाग 4. प्राणशक्तीचा वापर. अनेक प्राचीन संस्कृतींनी अत्यंत गुप्त ठेवलेलं एक रहस्य आता उलगडूया. ते रहस्य म्हणजे मानवी शरीरातील ऊर्जा एका अत्यंत सखोल अशा निर्मिती ऊर्जा किंवा क्रिएशन एनर्जीवर चालते. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अनियंत्रित इच्छांमुळे मानवी शरीरातील या अमूल्य प्राणशक्तीची मोठी गळती होते.
पण याउलट जेव्हा आपण शिस्त पाळतो तेव्हा याच ऊर्जेचं उच्च चेतनेमध्ये रूपांतर होतं. योगिक भाषेत बोलायचं झालं तर याच जागृत चेतनेला कुंडलिनी असं म्हटलं जातं, जी मानवी शरीराला एक अद्भुत आणि अफाट सामर्थ्य देते. भाग 5. प्रेम एक उपचार शक्ती. आता ह्या ऊर्जेचा आणि आपल्या भावनांचा अत्यंत जवळचा संबंध कसा आहे ते पाहूया. सखोल भावनिक अवस्था आणि आधुनिक पेशी जीवशास्त्र म्हणजेच आपलं सेल्युलर बायोलॉजी यांचा थेट संबंध आहे बरं का. आधुनिक अभ्यासांमधून जे सत्य समोर आलंय ते खरंच थक्क करणारं आहे. सखोल नातेसंबंध, भावनिक स्वास्थ्य, ताणतणाव कमी करणं आणि ध्यान ह्या सगळ्याद्वारे शरीरामध्ये टेलोमरेज हे एन्झाईम खऱ्या अर्थाने सक्रिय केलं जाऊ शकतं. म्हणजेच सकारात्मक भावनिक अवस्था आणि सखोल प्रेम हे म्हातारपणाला मागे खेचणाऱ्या ह्या एन्झाईमला अक्षरशः चालना देतात. आणि हे आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केलंय. भीती, सततचा ताण आणि राग यामुळे शरीर आतून हळूहळू नष्ट होत असतं. परंतु जेव्हा शरीराला प्रेमाचा आणि भावनिक समतोलाचा अनुभव मिळतो तेव्हा शरीर एका अशा अवस्थेत प्रवेश करतं जिथे ते स्वतःची दुरुस्ती करू लागतं. थोडक्यात सांगायचं तर शरीर जगण्याच्या संघर्षातून म्हणजे सततच्या सर्व्हायव्हल मोडमधून बाहेर पडतं आणि पूर्णपणे निसर्गाशी सुसंवाद साधतं. अंतिम भाग, चेतनेचे भविष्य. आता जरा आजच्या जगाकडे पाहूया. एका बाजूला प्राचीन शहाणपण आहे ज्याने शरीराला आतून बदलण्याचा मार्ग दाखवला, तर दुसऱ्या बाजूला आपला आजचा आधुनिक समाज आहे जो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मृत्यूवर मात करण्याचा अट्टहास करतोय. आधुनिक विज्ञानाने अमरत्व मिळवण्यासाठी अनेक मार्ग शोधलेत, जसं की क्रायोजेनिक्स तंत्रज्ञान, AI चेतना, जनुकीय अभियांत्रिकी आणि माइंड अपलोडिंग. पण या सर्व पद्धतींकडे जरा बारकाईने पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हे सर्व काही केवळ बाह्य तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. यात मानवाच्या स्वतःच्या आंतरिक क्षमतेचा विचारच केलेला नाहीये. पण प्राचीन योगींचा दृष्टिकोन यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्यांच्या मते खऱ्या अर्थाने अमरत्व किंवा परिवर्तन हवं असेल तर ते बाहेरच्या कृत्रिम तंत्रज्ञानातून कधीच येऊ शकत नाही. जेव्हा मानवाचा स्वतःच्या निसर्गाशी, स्वतःच्या श्वासाशी आणि मनाशी परिपूर्ण समन्वय साधला जातो तेव्हाच एका नवीन युगाची आणि खऱ्या परिवर्तनाची सुरुवात आतून होते. आता आपण या सखोल विश्लेषणाच्या निष्कर्षाकडे आलो आहोत. अंतिम अमरत्वाचा अर्थ कदाचित केवळ शरीराला वाचवणं किंवा मरण टाळणं हा नसावा. असं म्हणतात ना, जो भीतीतून मुक्त होतो तो मृत्यूलाही हरवतो. अगदी तसंच इतक्या जागरूकतेनं आणि परिपूर्णतेनं जगणं की मृत्यू आणि भीती यांचा मानवावरील प्रभावच कायमचा संपुष्टात येईल. कदाचित हेच खरं अमरत्व असू शकतं. शेवटी हा एक अत्यंत खोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. चेतना हीच मानवी उत्क्रांतीची पुढची पायरी आहे का? केवळ शरीराला तंत्रज्ञानाने वाचवण्यापलीकडे जाऊन मानवी मनाची आणि चेतनेची अमर्याद क्षमता विकसित करणं हेच खऱ्या अर्थाने मानवजातीचं भविष्य असू शकतं. ही एक अशी संकल्पना आहे जी प्रत्येकाची उत्सुकता नक्कीच जागृत ठेवेल आणि विचार करायला भाग पाडेल. या विलक्षण आणि गूढ विषयाच्या प्रवासात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालणारं हे आजचं विश्लेषण नक्कीच प्रेरणादायी ठरलं असेल अशी आशा आहे. असेच आणखी रंजक आणि ज्ञानवर्धक विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे विशेष सत्र सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका. अधिक जाणून घेण्याची ही आवड अशीच कायम राहू द्या. लवकरच भेटूया पुढच्या विश्लेषणात.